खूप यावेळी प्रतीक्षा करावी लागली होती, परंतु म्हणतात ना लेट पण थेट बहिणींच्या खात्यावरती आता नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी जशा प्रकारे शब्द दिला होता की राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसांमध्ये पैसे 24 जिल्ह्यांमध्ये जमा होतील, तशा प्रकारे 24 जिल्ह्यापैकी सोमवारी 12 जिल्ह्यांमध्ये महिलांना त्यांच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झाले आहेत। सोमवार आणि मंगळवार 2 दिवसात 24 जिल्ह्यांमध्ये वाटपाचे आदेश स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी GR काढून लेखी आदेश दिले होते। त्यापैकी 12 जिल्ह्यांमध्ये वितरण या ठिकाणी झालेलं आहे। पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँकेत आणि या ठिकाणी बँक ऑफ इंडिया अशा जवळपास 10 बँकांमध्ये पैशांचं वितरण जोरदार या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। परंतु ज्या लाडक्या बहिणींना सोमवारी पैशांचं वितरण झालं नाही त्यांना मंगळवारी सेम टू सेम तशाच प्रकारे पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता पत्रकारांना बोलताना म्हणाले आहेत। सोमवारी ज्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झालं नाही त्यांनी कोणी सुद्धा नाराज व्हायचं काही कारण नाही। आम्ही सर्वांना पैसे बँकेच्या खात्यावरती सोडलेले आहेत आणि हे 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे आणि GR मध्ये स्पष्टपणे आता तारीख सुद्धा देण्यात आल्या। 29 डिसेंबर सोमवार आणि 30 डिसेंबर मंगळवार या 2 दिवसांमध्ये महिलांना पैसे बँकेच्या खात्यावरती जातील, असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी बोललं होतं। त्यापैकी सोमवारी 12 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळाले आहेत। मग आता तुम्हाला पैसे जर मिळाले नसतील तर मंगळवारी कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे याची यादी मंगळवारसाठीची एकनाथ शिंदे साहेबांनी काय वाचून दाखवल्या तुम्ही सुद्धा या ठिकाणी आता बघायचं आहे। लाभार्थी महिलांना नोव्हेंबरचे 1500 आणि डिसेंबरचे 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणो ही 100% खरी बातमी आहे। महिलांनी सोमवारी पैसे काढून सुद्धा घेतल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। आता तुम्हाला नोव्हेंबरचे डिसेंबरचे 3000 रुपये आलेत का? जर आले नसतील तर 100% तुम्हाला आता 12 जिल्ह्यांमध्ये मंगळवार 30 डिसेंबर रोजी तुम्हाला खात्यावरती पैसे येणार आहेत। मंगळवार तुमचा 100% गोड होणार आहे। आता यामध्ये तुम्ही अजिबात शिल्लक राहणार नाही, सर्वांना 3000 रुपये मिळून जातील। लाडक्या बहिणींना चिंता होती की नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये येतील का नाही, परंतु सरकारने दिलेला शब्द या ठिकाणी पाळल्याचं बघायला मिळतंय। 9000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात केल्या। आताच तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलेलं आहे, महिलांना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती पोस्टा स्टेट बँकेत त्या ठिकाणी सोमवारी 12 जिल्ह्यांमध्ये मिळाले आहेत। महिलांनी तशा प्रकारे 3000 रुपये मिळाल्याचं व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा सांगितलेलं आहे। भगिनी या ठिकाणी आहेत, ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे? किती पैसे जमा झालेत? 3000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून। कोणत्याही लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार नाही। सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना सांगितलंय। कारण महिलांना अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा पसरू लागलेत की नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी KYC केल्यावरच मिळेल, परंतु अजिबात लाडक्या बहिणींनो घाबरू नका, तसं काही नाही आहे। या सर्व बातम्या खोटे आहेत। लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, KYC नाही केली तरी सुद्धा तुम्हाला पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी सोमवार आणि मंगळवार 2 दिवसांमध्ये केलं जाणार आहे। सोमवारी अनेक लाडक्या बहिणींना या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण करण्यात आलंय आणि मंगळवार राहिलेल्या लाडक्या बहिणींना या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी आता करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। एकनाथ शिंदे साहेबांनी 24 जिल्ह्यांची यादी बँकांना या ठिकाणी देऊन टाकल्या। एकनाथ शिंदे साहेबांनी घाबरलेल्या लाडक्या बहिणींना सांगितले KYCचा अर्ज तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यासाठी रद्द करण्यात आलाय, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका। तुम्ही जरी KYC तुमची राहिली असेल किंवा केला असाल तरी सुद्धा तुम्ही कोणी सुद्धा अजिबात घाबरू नका। तुम्हाला पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। 24 जिल्ह्यांची यादी बँकांना देण्यात आल्या। या 24 जिल्ह्यामध्ये ज्या काही लाडक्या बहिणींची संख्या आहे तर या ठिकाणी 62 लाख लाडक्या बहिणी होत्या, त्यापैकी 33 लाख लाडक्या बहिणींना सोमवारी या ठिकाणी 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण 29 डिसेंबर रोजी झालेलं आहे। आता बघा, फक्त 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणी उरलेत, त्या सर्व लाडक्या बहिणींचा मंगळवार
30 डिसेंबर 100% गोड होणार आहे. 2 जिल्ह्यामध्ये आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 महिन्यांचे एकत्रित हप्ता आता येत असल्यामुळे म्हणजे नोव्हेंबरचे 1500 आणि डिसेंबरचे 1500 रुपये एकत्रित येत असल्यामुळे लाडक्या बहिणींना 2 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे. म्हणजे सोमवारी अनेक लाडक्या बहिणींना काहींना सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे आले, काहींना रात्रीच्या टप्प्यामध्ये पैसे आले. तशाच प्रकारे मंगळवारी सुद्धा सेम टू सेम 2 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे. मंगळवार 30 डिसेंबर रोजी 2 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे. म्हणजे 6 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मंगळवारी दिवसभरामध्ये पैसे येतील आणि उरलेल्या 6 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना रात्रीच्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार असल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना दिल्या. बघा एकनाथ शिंदे साहेब आत्ताच म्हणालेत की नोव्हेंबरचे 1500 आणि डिसेंबरचे 1500 रुपये सुरू आहेत. एकनाथ शिंदे साहेब आत्ताच काय म्हणालेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत. अजित दादांनी काल सांगितलेलं आहे. पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय, चंद्रपूरला सुरू केलंय, परवा बी रत्नागिरी, आपण आता शिर्डीला करतोय आणि आपल्या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नांदेड, काल मी नांदेडला होतो, तिथंही करायचा. लाडक्या बहिणींनो आत्ताच एकनाथ शिंदे साहेब काय म्हणालेत ऐकले तुम्ही की कोणत्याही लाडक्या बहिणींना अजिबात वगळलं जाणार नाही. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 30 डिसेंबर मंगळवार पैशांचं वितरण होणार आहे. सकाळी 10 वाजता बँका या ठिकाणी उघडल्या पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे. मंगळवार राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 100% या ठिकाणी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे. त्यामुळे कोणी सुद्धा टेन्शन अजिबात घेऊ नका, सर्वांना पैसे येणार आहेत. परंतु या 5 नियमामध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतील त्यांनाच हे पैशांचं वितरण होणार आहे. कारण सोमवारी ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेत त्यांना या 5 नियमामध्ये ज्या लाडक्या बहिणी बसत आहेत, ज्या पास होत आहेत त्यांनाच पैशांचं वितरण झालंय. बाकीच्या महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण अजिबात बँकेच्या खात्यावरती झालेलं नाही आहे. मग कोणत्या 5 कडक नियमानुसार तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे हे देखील लगेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे. लाडक्या बहिणो अजिबात टेन्शन कोणी सुद्धा घेऊ नका, सर्वांना पैशांचं वितरण सुरू झालेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यासाठी टोटल 9000 कोटी रुपयांचा निधी बँकांना वर्ग केला आहे. यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे, ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, महाराष्ट्र बँकेत आहे, या 3 बँकेतील महिलांना मंगळवार खरोखर 100% पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून नोव्हेंबरचे 17व्या हप्त्याचे 1500 आणि डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी आता मिळणार आहेत. आता बघा आपल्या राज्यामध्ये जर जिल्ह्यांची संख्या पाहिली तर 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये मागील 15 दिवसांमध्ये महिलांना पैशांचं वितरण झालंय. उरले 24 जिल्हे, त्या 24 जिल्ह्यापैकी GR काढून 9000 कोटी रुपये बँकांना वर्ग केलेत आणि 24 जिल्ह्यातील 12 जिल्ह्यामध्ये 29 डिसेंबर सोमवारी महिलांना पैसे बँकेच्या खात्यावरती मिळालेत. त्यानंतर फक्त उरले शेवटचे 12 जिल्हे, त्या शेवटच्या 12 जिल्ह्यामध्ये मंगळवार 30 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती आता केलं जाणार आहे. मग आता लाडक्या बहिणींनो कोणकोणत्या महिलांचा मंगळवार गोड होणार आहे हे तर आपण बघणारच आहोत. परंतु कोणत्या कडक 5 नियमानुसार तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे, या 5 नियमामध्ये तुम्ही पास होताय का हे सुद्धा झटपटपणे 2 मिनिटांच्या आतमध्ये आपण या ठिकाणी बघून घेऊया. पहिला नियम लावण्यात आलाय तो म्हणजे लाडक्या बहिणी, यामध्ये तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल तर यामधून तुम्हाला बाहेर काढण्यात येणार आहे. आता तुम्हाला हे ऐकून धक्काच बसणार आहे. त्याचं कारण म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याला जवळपास 90% लाडक्या बहिणींनी केलंय. मग सरकार म्हणते आधार कार्डच्या बँकेला खात्याला लिंक करा, मग कसं काय बाहेर निघणार असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना दिलेली आहे की आता तुम्ही पण तुमच्या बँकेचे खाते आधार कार्डला नक्की जोडला असेल तर या 2 कारणांनी तुमचं नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी थांबू शकतो, तटू शकतो. तर बघा सर्वांनी पहिलं कारण यामध्ये सांगितलंय की या महिलांनी दुरुस्ती त्या ठिकाणी आधार कार्डवरची केली नाही. मागच्याच महिन्यामध्ये तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींसाठी दिली होती, परंतु लाडक्या बहिणींनी अजिबात त्याकडे लक्ष दिलं नाही.
आधार कार्डवरती सर्व महिलांना बँकेमध्ये जाऊन अर्जंटमध्ये तुम्हाला 2 कामे करायला मागच्याच महिन्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, परंतु महिलांनी ही 2 कामे केलीच नाही आहेत. पहिलं काम तुम्हाला करायला सांगितलं होतं, त्यावरती ते म्हणजे तुमचं पूर्ण नाव आहे का चेक करायला सांगितलं होतं. तर तुमचं स्वतःचं नाव आणि आडनाव असं फक्त दोघांचीच नावे आहेत, परंतु तसं अजिबात या ठिकाणी चालणार नाही. तुम्ही आधार कार्डला अजिबात हलकं समजू नका, कारण त्या आधार कार्डवरतीच लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावरती येत असतात. मग बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे. मंगळवार 30 डिसेंबर रोजी आता उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी असतील 9,000 कोटी रुपयांचा निधी या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सुद्धा देण्यात आलाय. मग आधार कार्डवरती 2 कामे कोणती करायची आहेत, तर लक्षात ठेवा, पूर्ण नाव तुम्हाला आहे का बघायचं आहे, तुमचं पूर्ण जन्मतारीख आहे का बघायचं आहे. ही 2 महत्त्वाची कामे करायची आहेत. आता बघा, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये मंगळवारी 30 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे ते 12 जिल्हे तर सांगणारच आहे, परंतु एक दुसरा नियम या ठिकाणी कडक आलाय, ज्यामध्ये फक्त असं सांगितलंय की 8.5 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात येणार आहे. मग दुसरा नियम कोणता आहे हे सुद्धा झटपटपणे तुम्ही ऐकायचं आहे. या ठिकाणी दुसरा नियम सांगण्यात आलाय. एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना म्हणाले की या ठिकाणी आम्ही फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी या ठिकाणी योजना काढल्या, परंतु आमच्या चौकशीच्या दरम्यान असं पण काही महिलांचा गट आढळला आहे ज्यामध्ये त्यांचं उत्पन्नाची मर्यादा आणि या ठिकाणी त्यांचं जे घरचं उत्पन्न आहे, त्यांची शेती आहे ती भरमसाठ आहे, आणि त्यामुळे त्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी सोडण्यात आलेला नाही. त्या ठिकाणी काय सांगण्यात आले, तुमची वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये तर पाहिजेच, पण त्याचबरोबर त्या ठिकाणी तुमची जी जमीन आहे तुमच्या नवऱ्याच्या नावावर किंवा पतीच्या नावावर किंवा तुमच्या वडिलांच्या नावावर जी काय जमीन आहे तर ती 10 एकरपेक्षा आतमध्ये पाहिजे. लाडक्या बहिणींसाठी नोव्हेंबर डिसेंबरसाठी नवीन नियम लावण्यात आलाय. सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, कोणत्या नियमानुसार तुम्ही बाहेर पडताय हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. तुमचे जर उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे परंतु जमीन 10 एकरच्या पेक्षा जास्त आहे तर अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी वगळण्यात आल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना दिली आहे. त्यामुळे तुमची जमीन 10 एकरपेक्षा आतमध्ये असेल तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पुढचा नियम लावण्यात आलाय लाडक्या बहिणींनो, तो म्हणजे रहिवासी दाखल्याचा. महिलांनी रहिवासी दाखला चुकीचा दिलाय. त्याचं कारण म्हणजे त्यांना भीती होती की अंगणवाडी सेविका तपासणीसाठी घरी येतील, त्यामुळे आता रहिवासी दाखला चुकीचा दिलाय. त्यामुळे त्या सुद्धा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये या ठिकाणी मिळणार नाहीत. आता बघा, तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये मंगळवार 30 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, आता सोमवारी ज्या प्रकारे लाडक्या बहिणींना 12 जिल्ह्यामध्ये 2 टप्प्यामध्ये पैसे मिळेल, म्हणजे आता पहिला टप्पा दिवसभरामध्ये वाटला आणि दुसरा टप्पा आता रात्रीच्या टप्प्यामध्ये वाटला. त्यामुळे मंगळवार तुम्हाला या ठिकाणी 30 डिसेंबर रोजी या ठिकाणी तुम्हाला सुद्धा आता पैशांचं वितरण 2 टप्प्यामध्ये होणार आहे. कोणत्या 6 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दिवसाच्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहे आणि रात्रीच्या गटातील लाडक्या बहिणींना संध्याकाळच्या रात्रीच्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहे हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना या ठिकाणी एक अर्जंट सूचना सांगण्यात आल्या, जी KYC बद्दल आहे. जी KYC केलेल्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा सांगितल्या आणि KYC न केलेल्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा सांगितल्या. जर ही 2 कामे जर तुम्ही अर्जंटमध्ये केली नाही तर तुम्हाला जानेवारी महिन्यापासून तुमचा लाभच बंद करण्यात येणार आहे. हे आता अपडेट खास तुमच्यासाठी सांगत आहे. हे अपडेट पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका, कारण KYC करताना तुम्ही ज्या चुका करत आहात त्या 2 चुका तुम्हाला सांगणार आहे, अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे. आणि त्यानंतर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये मंगळवारी पैशांचं वितरण होणार आहे ते सांगणार आहे. बघा, KYC तुम्ही करत असाल किंवा करणार असाल तर कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत हे अगदी 2 मिनिटे तुम्ही समजून घ्या. लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी KYC करत असाल तर तुम्ही तुमच्या या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला विनंती केल्या, तुम्ही KYC करत असताना 2-3 वेळा चेक करायचं आहे. तुमच्या मोबाईलवरती OTP येऊन जर तुम्ही KYC करत असाल तर ती चुकीच्या मार्गाने KYC होऊ लागल्या. त्यामुळे अनेक महिलांचा हप्ता या ठिकाणी बंद आता जानेवारी 2026 पासून होणार आहे. त्यामुळे अर्जंट सूचना तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या की KYC करत असताना तुम्ही आता व्यवस्थित KYC केली आहे का, ती OTP टाकलेला बरोबर आहे का,
आधार कार्ड बँकेच्या खात्याला व्यवस्थित जोडले का आणि महत्त्वाचं म्हणजे चालू असलेला मोबाईल नंबर तुम्ही बँकेच्या खात्याला जोडलाय का हेच तुम्ही या ठिकाणी चेक करायचं आहे आणि मगच तुम्ही या ठिकाणी KYC करायचे आहे। जर तुम्ही KYC केले नसेल तर तुम्हाला या ठिकाणी जानेवारी महिन्यापासून नवीन वर्षाचा लाभ या ठिकाणी बंद होतो। हा झाला वेगळा मुद्दा, परंतु मंगळवार 30 डिसेंबर रोजी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण DBTच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे याची जी अपडेट आल्या तर ती 12 जिल्ह्यांसाठी आल्या। या 12 जिल्ह्यामध्ये तुम्ही आहे का? सर्वांनी आता कान देऊन या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आता ऐकायचं आहे। ते 12 जिल्हे सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेत, तर त्या 12 जिल्ह्यांची लिस्ट तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। लाडक्या बहिणींनो, यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आलाय जालना जिल्हा। आता जालना जिल्ह्यातील सर्वच महिलांना पैसे मिळणार नाहीत, फक्त याच तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। तुमचे तालुके यामध्ये आहेत का नक्की बघा, कारण आता या 12 जिल्ह्यातील 253 तालुक्यांची निवड करण्यात आल्या। तुमचा जिल्हा सांगताय त्या जिल्ह्यामध्ये आता तालुका तुमचा आहे का हे सुद्धा बघायचं आहे। अगदी 2 मिनिटे तुम्ही लक्ष देऊन बघा। जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, यामध्ये तालुका अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या तालुक्यामध्ये पैसे मिळणार आहेत। त्यानंतर धुळे जिल्हा दुसरा आहे, त्यामध्ये धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा या भागामध्ये पैसे मिळणार आहेत। त्यानंतर नंदुरबार जिल्हा आहे, त्यामध्ये नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकोवा, अक्राणी या भागातील लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय नांदेड। नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष द्या, तुमचे तालुके सांगतायत त्याच तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर नागपूरमध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत तर नागपूरमध्ये हिंगणा, कामठी, काटोला या ठिकाणी नरखेड, सावनेर या भागातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर नाशिकमध्ये कोणाकोणाला होणार आहे? देवळा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, नाशिक, निपाड या भागातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर परभणी जिल्ह्यातील कोणाकोणाला? मानवत, पालम, पाथरी, सोनपेठ, सेलू। त्यानंतर पालघर जिल्ह्यातील कोण होणार आहे? जव्हार, मोखाडा, तलासरी, वसई, विक्रमगड। त्यानंतर पुणे जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे? हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, दौंड। त्यानंतर बीड जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे? आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव। जर हे जे लाडक्या बहिणींचे आहेत तर या जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या आहे, यामध्ये पैसे वितरणाची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।